हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू भावीज रेसिपी. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, भेंडी फ्राय. तुम्ही बघू शकता भेंडी फ्राय किती मस्त कुरकुरीत अशी दिसते तर, आणि खायलासुद्धा ती तितकीच कुरकुरीत लागते. तर आता आपण ती बनवण्याची पद्धत बघूयात काही खास टिप्ससोबत. तर नेहमीच आपल्याला भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण भेंडी फ्राय नक्कीच ट्राय करू शकतो आणि खायलासुद्धा ही खूप छान लागते. तर चला आता आपण भेंडी फ्राय कशी करायची ते बघूयात. तर यासाठी मी घेतलेली आहे 1 पाव भेंडी. भेंडी ही फ्रेश असावीत. तर आता मी ही भेंडी स्वच्छ धुवून कट कशी करायची आपण ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला भेंडीची दोघं टोकं व्यवस्थित कापून घ्यायची आहेत. बघा अशा प्रकारे. नंतर आपण त्याचे 2 भाग करूयात आणि याचे आपल्याला बारीक बारीक असे काप करायचे आहेत. शक्य झाल्यास आपण जितके शक्य होतील तेवढ्या या ज्या मधल्या बिया असतात ते काढून घेणार आहोत. मग आपण त्या दुसऱ्या भागाचे सुद्धा असेच 3 तुकडे करूयात. आपण त्या बिया काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या भेंडीचे असेच तुकडे करायचे आहेत बारीक बारीक. तर आपण आता सगळी बाकीची भेंडी अशीच कट करून घेणार आहोत. आता आपण याचे बारीक बारीक 3 तुकडे करूयात. जर खूप बारीक असेल तर 2च तुकडे करायचे. त्या बिया काढून घेऊयात. तर अशाच प्रकारे आपण बाकीची सुद्धा भेंडी कट करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपली भेंडी कट करून झालेली आहे. तर अगदी छान अशा आकारामध्ये आपण अशी बारीक बारीक भेंडी कट केलेली आहे. भेंडी फ्राय करण्यासाठी अशीच भेंडी कट करायची. आता आपण त्या फ्रायसाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करूयात. सगळ्यात आधी आपण घेणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आपण यात घेणार आहोत आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे याला टेस्ट खूप छान येते. आता आपण यात ॲड करणार आहोत 2 चमचे तांदळाचे पीठ. तांदळाच्या पिठामुळे काय होतं, मस्त कुरकुरीतपणा येतो त्याला. आणि याच सोबत आपण घेणार आहोत 4 चमचे बेसन पीठ. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 पाव भेंडीला एवढा मसाला सफिशियंट असतो. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. एकदम छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं. बघू शकता एकदम छान असं एकजीव झालेलं आहे. आता आपण हा तयार केलेला जो मसाला आहे हा त्या भेंडीवर आपण टाकायचा. सगळ्या बाजूला लागेल अशा पद्धतीने आपण टाकूयात. आता आपण हे हाताने सगळीकडे लागेल असं अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करणार आहोत. एकदम मस्त कोटिंग बसतं याला.
बघू शकता तुम्ही किती छान मस्त कोटिंग त्याला बसलेलं आहे ते सगळ्या मसाल्याचं. आता आपल्याला याला फ्राय करण्याच्या आधी आपल्याला एक प्रोसेस करायची आहे. आपल्याला याचे 3 भाग करायचे आहेत आणि एकच भाग आपण जेवढं तळायला घेणार आहोत तेवढंच आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये घेऊयात. बघा अशा प्रकारे आपण त्यातला एक भाग घेतलेला आहे आणि आपण आता फ्राय करणार आहोत तेव्हाच आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं कोटिंग छान त्याला येतं आणि असं ओलसरपणा त्याला येतो. आणि आपण आता ही भेंडी फ्राय करायला घेऊयात. ही जी प्रोसेस आहे ही अगदी तळायच्या आधीच करायची, नाहीतर त्याला खूप पाणी सुटतं मग. आता आपण तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं आणि जेव्हा आपण ही भेंडी आपण तेलात सोडणार आहोत तेव्हा जो गॅस आहे आपला तो फुल फ्लेमवरती राहू द्यायचा आणि नंतर मग आपण त्याला कमी करू शकतो. अशाच प्रकारे एकदम मस्त त्याला छानपैकी आपल्याला तळू द्यायचं. बुडबुडे कमी होऊ द्यायचेत, तेव्हा समजायचं की ते एकदम छान कुरकुरीतपणा त्याला आता येत आहे. असं बघू शकता तुम्ही हळूहळू बुडबुडे कमी होत आहेत आणि कलरही त्याला मस्त छानपैकी लाईट गोल्डन ब्राऊन कलर येतोय. अगदी कुरकुरीत अशी भेंडी आपल्याला करायची आहे, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला याला फ्राय होऊ द्यायचं आहे. भेंडी फ्राय ही खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण भेंडी फ्राय केलेली आहे आणि अगदी प्रमाणबद्ध आपण सगळं वापरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त कलर त्याला आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही तळली गेलेली आहे. तर आता आपण ती काढून घेऊयात. बघू शकता किती मस्त कुरकुरीत दिसते ती भेंडी. तर सगळी भेंडी आपण आता काढून घेणार आहोत आणि बाकीची ही भेंडी आपण अशीच तळून घेणार आहोत. फक्त लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा भेंडी फ्राय करायला टाकतो तेव्हा गॅस फुल फ्लेमवरती ठेवायचा आणि नंतर आपण त्याला मीडियम फ्लेमवरती करायचं. बाकीची सुद्धा भेंडी अशाच प्रकारे तळून घ्यायची आहेत. अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी आपली जी ही भेंडी फ्राय आहे ही तयार आहे. तुम्ही बघू शकता. तिचा कुरकुरीतपणा बघा तुम्ही. किती मस्त अशी पटकन अशी तुटते. अगदी मस्त कुरकुरीत अशी भेंडी फ्राय आपली झालेली आहे. बघू शकता तुम्ही. दिसायलाही किती छान आणि खायला तर एकच नंबर. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.